जय शिवराय, जय महाराष्ट्र. हाय एव्हरीवन. तर आज आपण चाललेलो आहे गावाला. तर आता आपण खंडाळा क्रॉस केलेला आहे आणि लोणावळा येते. तर तुम्हाला आज लोणावळ्यातली लोक, दुकानं, चिक्कीचे वगैरे तुम्हाला सगळं दाखवतो. तर बघा, हा लोणावळा जाणारा रस्ता आहे खंडाळावरून. तर लोणावळा टू खोपोली, खोपोली टू लोणावळा अशा खोपोली नगर परिषदच्या बस आहेत, त्यांनी पण जाऊ शकतो. वेट अँड जॉयचं पोस्टर आहे आणि मगनलाल चिक्कीचे दुकान आहेत. लोणावळ्याच्या दोन गोष्टी लय फेमस आहे. एक म्हणजे सगळे पॉइंट्स आणि एक चिक्की आणि एक मॅप्रो. तर खूप गर्दी असणार आहे, कारण की सॅटर्डे संडे खूप गर्दी असते लोणावळ्यामध्ये. तुम्हाला डायरेक्ट आता गर्दीतच भेटतो. जर तुम्हाला मुंबईवरून ट्रेनने यायचं असेल लोणावळ्याला, तर पुण्यावरून यायचं असेल तर तुम्ही असे याल. जर तुम्हाला पुण्यावरून यायचं असेल तर ट्रेनचा मार्ग तळेगाव, पिंपरी चिंचवड. आणि जर तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर ठाणे, कल्याण, कर्जत या मार्गाने तुम्ही येणार. जर मुंबईवरून येत असाल तर खोपोलीमध्ये तुम्हाला झेनिथ वॉटरफॉलचा जर आस्वाद घेता येईल. आणि खोपोलीमध्ये इमॅजिका आहे, त्याला पण खूप गर्दी असते दररोज. आणि बघा, एक वॅब 7चे इंजिन येत आहे, राजधानी एक्सप्रेस. जर तुम्हाला लोणावळ्याला यायचं असेल तर खूप सारे इथं हॉटेल पण आहे, तुम्ही इथं राहू शकता. आणि इथं खूप सारे वॅक्स म्युझियम आहेत, 4-5 वॅक्स म्युझियम आहेत. आणि इथं मॅप्रो गार्डन जाम फेमस आहे. पण वॅक्स म्युझियम 50 मीटरवरती आहे इथनं, गणेश कॉर्नरपासून. इथून आपण बोलल्या प्रकारे खूप गर्दी आहे. लोणावळा बस स्टॉप इथून आतमध्ये जायचं. लोणावळा एसटी स्टँड आहे, बस स्टॉप. ते सर्व शिवशाही, शिवनेरी सगळ्या बस असतात. आपल्या साध्या पण असतात, AC वाल्या पण असतात. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, मगनलालच लिहिलं इथं नाही, पण पुढं गेलं तुम्हाला दाखवलं. बघा, मगनलाल अजून निघालं. हे बघा, 1, 2, 3 आहेत दुकानं इथं टोटल. आणि आता आपण पुण्याच्या दिशेने चाललो आहे. सबवे आणि डॉमिनोज इथं जाम गर्दी असते. आणि बर्गर किंगचा चव नाही बर्गरला. आणि मागे स्टारबक्स गेला बघा. मगनलाल कितीतरी दुकानं गेली असेल, पण मी शूट नाही केलं. बघा, मगनलाल. आणि तर काही तिथं जेली भेटते, सगळं भेटतं. जेली, वेगळ्या प्रकारचे ज्यूस सगळं भेटतं. फ्रूट वगैरे भेटतात. नारायणी धाम आहे ना इथे, ते खूप छान आहे. इमॅजिकाचं पोस्टर लावलेलं आहे इथं. पण इथून वेट अँड जॉय जाम जवळ आहे. आणि इथं श्री एकविराई कारला ते मंदिर आहे देवीचं. टोलनाका क्रॉस केला का आपण कुसगावचा, त्याच्या पुढे लगेच आहे. आणि 1 किलोमीटर नंतर आपल्याला एक्सप्रेसला जॉईन व्हायचंय. आपण नाही होणार, पण एक्सप्रेसला जॉईन होणारा रस्ता पण दाखवतो. आणि हे बघा, मॅप्रो गार्डन इथे जाम फेमस आहे. सगळे टुरिस्ट लोक बाहेरून आले ना, मॅप्रो गार्डनला नक्की व्हिजिट करतात. हे बघा, मगनलाल परत बघा, मॅप्रो गार्डन. तुम्ही पण नक्की व्हिजिट करायला. वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लेस इन द लोणावळा. हे बघा, तुम्हाला बोलल्याप्रमाणे एक्सप्रेस या आणि इथून थोडंसं पुढे गेलं का 501 मीटर तर भेटेल आपल्याला एक्सप्रेसला जॉईन व्हायला. पण आपण नाही होणार, आपण जुन्याने जाणार, जुना रस्ता.
कारण की एक्सप्रेसला जाऊन काय फायदा नाही, टोल जास्त आहे ना तिथे. आणि आम्हाला एक्सप्रेस परवडत नाही. आम्ही साध्याने गेलो का पुसगावचा टोल नाका क्रॉस केला का आम्ही तो मधल्या रस्त्याने जातो ना तळेगाव MIDC, म्हणून आम्हाला तोच परवडतो. हे बघा वॅक्स म्युझियमचा पोस्टर आहे बघा, वॅक्स म्युझियम बरेच आहे तिथं. हे बघा एक्सप्रेसला जॉईन होणार आहे इथनं, टोल एक्सप्रेस आहे, वाया टोल एक्सप्रेस. आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल आणि तुम्हाला लोणावळ्यात उतरायचं असेल तर तुम्ही त्या साईडने उतरू शकता. बघा मॅपमध्ये पण दाखवतो ते. त्याला आता मी थोडंसं पुढे गेलं का टोल नाक्याच्या इथे गेलं का तेव्हा दाखवतो. जर काही तुम्हाला मुंबईवरनं जर तळेगावमध्ये जायचं असेल तर तुम्ही इथनं उतरू शकता या साईडने. मॅपमध्ये दाखवतो. जर काही तुम्ही आत्तापर्यंत लाईक नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता टोल नाका आलेला आहे जवळपास. टोल नाका आलेला आहे. आणि जर काही टोल नाक्यावरती तुम्हाला कोण काही देत असेल ते घेऊ नका. आपली गाडी जाईल आता. तर झालेली आहे आपली गाडी, निघालेली आहे टोल नाक्यावर. आणि बघा सायकल रायडर मी खूप लांबून येत आहे, मी बघत आहे. खंडाळा घाट चढून बिडून येतात. तर आपण बघा लोणावळ्याची की फेमस. आणि हा बघा डोंगर, याच्या टोल नाका क्रॉस केला ना आता हे वेळ येईल आपल्याला कारला. एकविरा आई मंदिर खूप छान आहे, तुम्ही येऊ शकता इकडे. खूप साऱ्या फॅसिलिटी पण आहेत. जर तुम्हाला घरचं खायचं असेल तर त्यासाठी खूप सारे हॉटेल आहेत. आणि तुम्हाला राहायचं पण असेल तर हॉटेल पण आहेत सगळे. टुरिस्ट प्लेस हिल आले ना तर इथं थंड असतो. तर आणि मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे आपण तळेगाव MIDC मधनं कसं जातो. Hi, this is RJ Satish and welcome in my blog and Master Prince blog. Today we are going to Pune at my native place, and as discussed by Master Prince, he has tell us about the Lonavala, Khandala and Karla. तर मित्रांनो वेलकम करतो, जय शिवराय. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आता आहोत कारला, म्हणजेच एकविरा आईचं जे देवस्थान आहे जे लोणावळ्याच्या जवळच आहे, अगदी 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती. तर म्हणतात की कोकणातल्या सर्व लोकांचं कुलदैवत आणि नवसाला पावणारी देवी. आपल्या घरामध्ये आपण जेवढं लहान मुलांवरती प्रेम करतो तेवढंच त्या आईच्या दर्शनासाठी लोक येण्यासाठी प्रेम करतात आईवरती. आणि असं ते एकविरा आईचं मंदिर अगदी जवळच 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती लोणावळ्यापासून आहे. आणि नक्कीच तुम्ही लोणावळ्याला जर कधी आलाच बाय चान्स तर नक्कीच एकविरा आईच्या दर्शनासाठी नक्की जा, कारण खूप पाहण्यासारखं आहे आणि खूप छान आहे. अगदी मन प्रसन्न होतं. खूप छान लोणावळ्यात पण 10-12 पॉईंट आहेत, जसं की लायन्स पॉईंट आहे, खूप छान पॉईंट आहेत. टायगर पॉईंट आहे, पुन्हा सनसेट पॉईंट आहे, एक डेड पॉईंट असं काहीतरी नाव आहे ते पण आहे. पुन्हा लोणावळ्यामध्ये खूप छान पॉईंट आहेत. तसे इकडे राजमाची किल्ला सुद्धा जवळ आहे. अगदी वेळ असेल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊ शकता. त्याच्यानंतर एक डॅम पण आहे, पावना डॅम जवळच. खूप छान पॉईंट्स आहेत. अगदी हिल स्टेशन म्हटलं तरी काही वावगं नाही. जगातील सर्वात जे महत्त्वाचं ठिकाण आहे किंवा फिरण्यासारखं ठिकाण आहे ते लोणावळा आहे. आणि
जगाच्या म्हणजे देशांमधल्या सगळ्या देशांमधले जगातून आलेले लोक जर मुंबईमध्ये आले किंवा भारतामध्ये आले तर लोणावळा नक्कीच पाहायला येतात. टुरिस्ट पॉईंट आहे हा खूप छान, अतिशय दर्जेदार ठिकाण. इथे राहण्याची सोय उत्तम आहे, फिरण्याची सोय उत्तम आहे. थोडंसं महागडं आहे कारण की आता लोकांना परवडेल नाही परवडेल दॅट इज ती तुमची चॉईस असते की कुठे राहायचं कसं करायचं. पण खूप छान पॉईंट आहेत. अगदी महाबळेश्वर सारखं ठिकाण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. सोबतच खाली अगदी घाटाच्या खाली खंडाळा घाटाच्या खाली खोपोली आहे जवळच. मुंबईवरून जर तुम्हाला यायचं असेल तर ट्रेनने तुम्ही येऊ शकता. म्हणजे की CSTM म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ट्रेन आहेत डायरेक्ट लोणावळ्याला येण्यासाठी सुद्धा एक्सप्रेस आहेत. जर तुम्हाला लोकल ट्रेनने यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे CSTM ठाणा मार्गे कल्याण कर्जत मार्गे येऊ शकता. तिथून खोपोलीला येऊ शकता. खोपोलीवरून नगरपालिकेच्या बस आहेत ज्या की तुम्हाला लोणावळ्यामध्ये सोडू शकतात अगदी 20 रुपये तिकिटामध्ये. हे आहे कार्ला देवीचं इकडे जाण्याचं ठिकाण. एकविरा आई जे म्हणतात ना नवसाला पावणारी, त्या एकविरा आईचं ठिकाण म्हणजेच हे अगदी लोणावळ्यापासून जवळच आहे. तर मित्रांनो पाहत राहा ब्लॉग आणि नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आय थिंक दिस इज व्हेरी बिग ब्लॉग फॉर युअर्स. यू कॅन वॉच राईट नाऊ. I will pass this blog to Master Prince. Bye bye.